न बोलता बी बरंच काही बोललीस का? आणि ते बी लई मोलाचं बोललीस बघ. चला आता आपण सगळे पण असंच खाऊया, आपण एकमेकांना भरूया. चालेल. नारायण नारायण. प्रणाम माते. माते, माझा हेतू आपला हिरमोड करण्याचा नाही बरं, पण सत्यकथन करायचे झाले तर. अहो मुनिवर काय करताय? सत्यकथन देवा. थांबा मुनिवर, सत्य सांगा, पण त्याआधी आजवर जे घडलंच नाही ते तर ऐका. नाथ, तुम्हीही ऐका बरं. मुनिवर, आज तुमची ही माता पहिल्यांदाच पैस जिंकली. नारायण नारायण. तुम्हाला आनंद झालेला दिसत नाहीये मुनिवर. हो, त्रिभुवनात सांगा की आज रखुमाई मातेने देवांनाही मात दिलीये. नाही, पण तुम्ही हे सांगणार नाही, कारण तुम्हाला पटणारच नाही. विचारा विचारा आणि देवांच्याकडूनच खात्री करून घ्या. माते, अहो मुनिवर, देवींसमोर आम्हाला कायमच हार मानावी लागली. उगीच नाही त्यांना कुंडीन पुराहून हरण करून विवाह केला आम्ही. आम्ही हरलोच आहोत त्यांच्या सौंदर्यासमोर, त्यांच्या प्रेमासमोर. आज थेट विवाहाची आठवण झाली. आणि मुनिवर, ही औचित आणि अनाठायी स्तुती संशय उत्पन्न करणारी नाही वाटत का तुम्हाला? मी बोलू का? पैजेचे म्हणाल तर. नाही 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 नाही, अनाठाई नाही. अहो 5वी सव्वा शेण म्हणून रूप बदलून तुम्ही रावळात गेलाय. सखूकडचं कार्य संपन्न केलं. कोसळणारा डोलारा लिलयास आवरला. सगळ्यांना न्याय दिला आणि याचं कौतुक आहे आम्हाला. हो, परंतु मुनिवरांना पैजेचं कौतुक आहे, त्यांना कशाला अडवता? मी सांगते. त्याआधी मी 2 शब्द बोलू का? दवणा मनाला प्रसन्न करणार होता की नाही? आणि केवड्याचे अत्तर, आणि कैरीच्या पण्यातली बहारदार वेलचीची पूड, कैरीच्या डाळीत अवचित दाताखाली येणारे मिरचीचे बारीक बारीक तुकडे, असा आंबट गोड तिखट चवींचा उत्सवच होता जणू, असं म्हणाले. कोण? नारायण नारायण. नाथ म्हणाले? कधी? मी परतल्यावर सखूने दिले का? अहो नाही ना, तिथेच तर खरी मेख आहे. तेच सत्य कथन करत होतो आम्ही.